जय भीम. माझं नाव दीक्षा मेहता पिंपळेकर. मी तिसरीत वाचते आणि माझं स्तूपचं नाव आहे केसरिया स्तूप. आणि ह्याला मी कार्डबोर्ड पेपर आणि थर्माकोलनी बनवलं. माझं नाव हेमंत आधार केदार आहे. माझं स्तूपचं नाव थोतलकोंडा आहे आणि मी याला पेपर अँड कार्डबोर्ड थर्माकोल यांनी बनवले आहे. माझं नाव रत्नदीप महेंद्र पिंपलीस्कर आहे. मी 5वीत शिकतो. माझ्या स्तूपाचं नाव आहे धामेका स्तूप, सारनाथमध्ये आलेलं. मी ह्याला कार्डबोर्ड पेपर, थर्माकोल आणि व्हाईट सिमेंट्स आणि पेपर त्याच्याने बनवलेलं आहे. जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव शौर्य संजय निकम आहे. मी 3वीमध्ये आहे. आज मी तुम्हाला सारीपुत्त या स्तूपाची माहिती सांगणार आहे. नालंदा आणि स्तूप नालंदा बिहारमध्ये आहे. नालंदा ही प्राचीन भारतातील सध्याचे बिहार प्रांतातील अत्यंत प्रसिद्ध विद्यापीठ नगर होती. नालंदा येथे सारीपुत्त स्तूप आहे. नालंदा येथील सर्वात उंचावदार पादर आहे. हा सारीपुत्त स्तूप सम्राट अशोकाने बांधला होता. त्याच्या जाण्याने तो पोहोचला होता. 13व्या परंपरेतील सारीपुत्त हा बुद्धाचा महत्त्वाचा अनुयायी होता. स्थान नालंदा बिहार. बांधकाम मौर्य सम्राट अशोकाने 3ऱ्या शतकात बांधले. महत्त्व बुद्धाचे अनुयायी सारीपुत्र यांचे सम्राटने हे स्मारक नांदले. स्तूपाचा आकार वरच्या बाजूने पिरामिड सारखा आहे. जय भीम. नमो बुद्धाय. आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे नालासोपारा स्तूपच्या बारेमध्ये. याची खूप वेगळी स्टोरी आहे, तर तुम्हाला सांगणार आहे. एकदा एक पुणेरा नावाचा एक चंदनी व्यापारी होता. त्याने एकदा खूप संख्येमध्ये जाताना खूप संख्येमध्ये लोकांना जाताना बघितलं. त्यांनी विचार केले, एवढ्या संख्येमध्ये लोक कुठे जात आहे. तर त्यांनी विचारलं की तुम्ही कुठे जात आहे. तर एक माणूस बोलला की आम्ही बुद्धांचे विचार ऐकायला जात आहे. तर त्यांनी सुद्धा विचार केला की आपण बी जाऊया. तर तिकडे गेले ते आणि त्यांनी बघितलं, बुद्धांचे विचार ऐकितले आणि त्यांनी पण विचार केला की आपण बी संसाराचा त्याग करून आपण एक बुद्धांचे शिष्य होऊ आणि एक भिक्खू होऊ. तर त्यांनी भिक्खू झाल्यानंतर त्यांनी एक स्तूप बनवला. त्या स्तूपाचं नाव होतं नालासोपारा स्तूप. आणि नंतर बुद्धांना तिकडे 500 भिक्खूसोबत आले होते तिकडे आणि नंतर त्यांनी तिकडे 7 दिवस घालवले. मी अफगाणिस्तानमधल्या गुलदरा स्तूप बनवलेला आहे. अफगाणिस्तान काबूलपासून जवळ आहे हा स्तूप. हा गुलदरा म्हणजे फुलांची दरी. तर तिथे हा गुलदरा म्हणून ओळखला जातो. तिथे कुशाण राजांनी बनवलेला आहे. तिकडे कनिष्काचा पुत्र कनिष्क सोन्याची नाणी पण सापडलेली आहे तिकडे. गुलदरा स्तूप शहरापासून 22 किलोमीटर आणि 14 मैल लांब आहे. मोठा स्तूप आहे, चौकोनी पायावर उभा आहे. त्याच्यावर भोवताने गोल हे आहे स्तूप आहे. त्याच्यावरती एक हे आहे स्तूप आहे छोटा गोल. अशा रीतीने लहान टेकडी होती त्याच्यावर आहे ते. नमो बुद्धाय. जय भीम. Hi sir, my name is Shantanu Vijay Surgawkar. This is the building of the Shanti Stup. The Vishal Shanti Stup in Delhi is also known as the Peace Pagoda. This is located in the Milomium Indra Pradesh Park near the Himalaya Stup. This is inaugurated in 2007 by monks, nuns, Dalai Lama and the LD Governor of Delhi. This is built in 1991 by Yomyo Nakmora. This is the real idea of the great King Ashoka. This is 34 years old from the today's date. This is all credit goes to the great King Ashoka. जय भीम. नमो बुद्धाय. या स्तूपाचं नाव धर्मराजी का स्तूप आहे. असे मानलेले जाते की धर्मराजा स्तूप असलेल्या शकतात. या सुमास राजाला अशोकाने बांधलेल्या अगदी जणाच्या स्तूपाच्या अवशेषावर बांधले गेले होते.
कुशाल ठरलेले 2 वाक्यशब्दात पुन्हा प्रस्थापित केले गेले होते. लॅलेट हे जाणणे आहे की पूर्वीच्या कोण सुपात भावगीत मुलामध्ये आणि शेलाला बागड्याने जाण्याच्या एक मागे होता. पूर्वीच्या सुपतात अशी जेनाशामध्ये 4 दरवाजे होते. शिकतात परिवर्तन लेझिट लिंबावर नियंत्रण ठेवला होता आणि त्या काळात मोठा प्रमाण वाढला झाली होती. जय भीम, नमो बुद्धाय. Myself Vanshika Yogesh Nikaje. First I wish you all a very happy Ashoka Jayanti. I have made Swayambhunath Stup which is 2005 years old. It is located in Kathmandu Valley in Nepal. It is the oldest temple in Nepal. It is also known as Monkey Temple because it is special for monkeys. जय भीम. मी अर्पिता प्रणय वानखेडे. आज मी सोनारी स्तूप विषयी काही माहिती सांगणार आहे. मध्य प्रदेशातील रायसीन जिल्ह्यातील सांचीपासून 10 किलोमीटर असलेला हा स्तूप. इथे इतरही स्तूप आहेत. सोनारी स्तूप हा विहाराचा ठिकाण आहे. जय भीम सर्वांना. सर्वप्रथम सर्वांना सम्राट अशोक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव आहे कांचन संजय इंगडे. माझ्या स्तूपाचे नाव आहे चौखंडी स्तूप. या स्तूपची निर्मिती सारनाथ येथे झाली. तसेच या स्तूपची निर्मिती गुप्त काळात झालेली आहे. महान सम्राट अशोक यांनी या चौखंडी स्तूपाची निर्मिती केली आहे. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच इतर विविध कारणासाठी या स्तूपची निर्मिती करण्यात आली आहे. Hello everyone, my name is Raviraj Sanjay Ingde and that is the Sujata Stoop, that is also known as a Sujata Kuti Stoop and Sujata Gad. That is Sujata Stoop is located by Buddha Gaya in Bihar in India. That is the created Ashok Samrat. सर्वांना सप्रेम जय भीम. माझं नाव डॉक्टर जयेश जाधव. मी कल्याणवरून आलो आहे. हा जो महाबोधी स्तूप आहे ती माझी मुलगी जिया जाधव आणि तिची मम्मी शारदा जाधव यांच्या प्रयत्नातून त्यांनी बनवलेला आहे. आणि सध्या महाबोधी विहारांबद्दल चर्चेत असणारा हा स्तूप आहे. कारण ही आपल्या बौद्धांचा वारसा आहे आणि तो बौद्धांचा वारसा बौद्धांच्याच ताब्यामध्ये राहावा यासाठी अगदी देशभर नव्हे तर जगभर आंदोलन चालू आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. तर या स्तूपाच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून पण आम्ही हा संदेश देऊ इच्छितो की हे जे स्तूप आहे हे बौद्धांचं स्तूप आहे, ज्याचं जतन संवर्धन करण्याचं पूर्ण अधिकार जो आहे तो बौद्धांना मिळायला हवा. आणि या स्तूपाचं वैशिष्ट्य असं आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की याच महाबोधी स्तूपाच्या जागेवर गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली होती आणि त्याचं प्रतीक म्हणून सम्राट अशोकाने हे स्तूप इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये बांधलेले, ज्याचा आज युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये सुद्धा समावेश केलेला आहे. आणि या स्तूपामध्ये प्रतिकात्मक म्हणून बोधी वृक्ष सुद्धा दाखवलेला आहे. आतमध्ये बुद्धांची मूर्ती सुद्धा दाखवलेली आहे आणि इकडे भंतेंची प्रतिकृती पण दाखवलेली आहे. विहाराच्या दिशेनं जाताना सम्राट अशोकांच्या जयंती आहे आणि सम्राट अशोक जे आहेत हे केवळ बुद्ध धम्माचे प्रसारक नव्हते. या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी सुद्धा काम केलेलं आहे. त्यांनी लोकांना झाडे लावण्याचा संदेश दिलेला आहे. पाण्याच्या साठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर केवळ धम्मासाठी नाही तर इतर सामाजिक समस्यांवर पण त्यांनी भरपूर काम केलेलं. त्याची आपण अधिक माहिती आपापल्या रिसोर्सच्या माध्यमातून घ्यावी. पुन्हा एकदा सम्राट अशोक जयंतीच्या निमित्तानं मी सर्व जनतेला शुभेच्छा देतो. सर्वांना सप्रेम जय भीम. मी मंजुषा इंगळे आणि हा माझा भाचा क्षितिज राहुल इंगळे, ज्याने हा सांची स्तूप बनवलेला आहे. स्तूप म्हणजे विहाराचं प्रतीक आणि पूर्वीच्या काळी सामाजिक एकता निर्माण व्हावी आणि कुठलाही पद्धतीचा आपला दिवसाचा जो ताणतणाव आहे तो दूर व्हावा म्हणून विहारात जाऊन पंचशील त्रिशरण ग्रहण करणे, त्याचाच हा प्रकार स्तूप म्हणून ज्या ठिकाणी आपल्या समाजातील सर्व लोक एकत्र येतात आणि त्या ठिकाणी जसं त्यावेळेस दवाखाना अवेलेबल नव्हते त्यावेळेस अशा ठिकाणी स्तूपच्या ठिकाणी तुम्हाला त्या सुविधा म्हणजे आपल्याच समाजातील लोकांकडून पुरविण्यात येत होत्या. त्याचं एक वैशिष्ट्य म्हणून माझ्या भाच्याने हा स्तूप इथे या ठिकाणी बनवलेला आहे.
आणि सोबतच या मंडळाने दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि इतर जे 2 ग्रुप आहेत त्या निमित्ताने हा कार्यक्रम इथे जो आयोजित केला आहे त्याचं औचित्य म्हणून लहान मुलांना, मध्यमवर्गीयांना आणि सर्व जे वयस्क आहेत त्यांना सुद्धा प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी आपल्याला जे जे येतं कलाकृती ते सादर करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी आपणा सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते आणि सर्वांना परत एकदा जय भीम करते. सोबतच माझा भाचाही आपणा सर्वांना जय भीम करतो. जय भीम. हा जो स्तूप बनवलेला आहे माझ्या नातवंडाईने, आज इतका आनंद होत आहे की हे स्तूप म्हणजे सांची, बुद्धगया, बिहार इथे स्तूप आधी खूप बनत होते. आता स्तूपचा आनंद म्हणजे आज तर एवढा सुंदर वाटत आहे की या लहान मुलांना हे स्तूप बनवायची जी कीम काढली आणि एवढे स्तूप बनवले यात सर्वांना, मलाच काय पण सर्वांना खूप आनंद होत आहे. हा स्तूप मी दरवर्षीच सांचीला जाते आणि वंदन करते, तेवढा मला एवढा आनंद होत राहते की असे स्तूप आता जर नवीन बनतील काही. हे स्तूप त्या सम्राट अशोकांच्या राज्यातले भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे बनवलेले आहेत आणि ते आता प्रकाशित होत आहे. यात खूप खूप आनंद आहे. जय भीम, नमो बुद्धाय.